प्रिय फांगणे गावातील माझ्या प्रेरणादायी आजीबाईंना माझा सहस्नेह नमस्कार. आज मी तुमच्या समोर उभा आहे, ना नेता म्हणून ना वक्ता म्हणून, तर तुमच्या पायरीशी बसून शिकायला आलेला ग्रामीण महाराष्ट्राचा एक लेकरू म्हणून उभा आहे. आजीबाई, आजचा दिवस साधा नाही माझ्या दृष्टीने. आज कुठल्या गावाची जत्रा नाही, ना कुठल्या नेत्याची सभा आहे. आज शाळेच्या ओसरीवर इतिहास उतरला आहे असं मला वाटतं. आज हे पत्र लिहिताना माझे हात खरं तर थरथरत होते, कारण मी तुम्हाला पत्र लिहित नाही, मी एका जिवंत इतिहासाला, एका चालत्या बोलत्या प्रेरणेला, एका सामाजिक क्रांतीला वंदन करत आहे. फांगणे गावातील आजीबाईची शाळा ही फक्त शाळा नाही, ती आत्मविश्वासाची एक ज्योत आहे. ती स्वाभिमानाची क्रांती आहे. तो आशेचा एक दीप आहे, जो संपूर्ण महाराष्ट्रातील समाजमनाला उजेड देत आहे. 70, 75, 80, 85, 90, 97 वर्षाच्या वयातही तुम्ही पुस्तक हातात घेऊन शाळेत येता. हे दृश्य म्हणजे काळाच्या कपाळावर उमटलेली सुवर्ण रेषा आहे. ज्या वयात अनेक जणी आयुष्याचा थकवा मोजत बसतात, त्या वयात तुम्ही नव्या स्वप्नांची पेरणी करत आहात. ज्या हाताने आयुष्यभर शेती केली, संसार उभा केला, लेकरं वाढवली, संकटांना तोंड दिलं, तेच हात आज अक्षर ओळखत आहे. हा क्षण महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल. तुमच्या डोळ्यामध्ये मला फक्त वाचनाची उत्सुकता दिसत नाही, तर स्वातंत्र्याची ओढ सुद्धा दिसते. अक्षर ओळखण्याचा आनंद म्हणजे स्वतःचा आवाज सापडण्याचा आनंद असतो. तुम्ही आज अक्षर शिकत नाही, तुम्ही स्वतःचा आत्मसन्मान पुन्हा जिवंत करत आहात. आज तुमच्या समोर उभं राहून मला आठवतात त्या महान क्रांतिकारक माता सावित्रीबाई फुले, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले. सावित्रीबाईंनी जेव्हा मुलीसाठी पहिली शाळा सुरू केली, तेव्हा समाजाने त्यांच्यावर दगड फेकला, चिखल उडवला, अपमान केला, पण त्या थांबल्या नाही. त्या दररोज 2 साड्या घेऊन घराबाहेर पाडायच्या, एक साडी अंगावर आणि दुसरी साडी बदलण्यासाठी. कारण त्यांना माहित होतं की समाजाचा चिखल त्यांच्या अंगावर पडेल, पण शिक्षणाचा प्रकाश त्याहूनही तेजस्वी असेल. आज फांगणे गावातील आजीबाई शाळेत येतात, तेव्हा मला असं वाटतं की सावित्रीबाईच्या संघर्षाचं हेच फळ आहे. तुम्ही त्यांच्या स्वप्नांचे साक्षी आहात. तुम्ही सिद्ध करत आहात की शिक्षणाला वय नसतं, शिक्षणाला मर्यादा नसते. मला आठवतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी दिलेला मंत्र, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा केवळ घोषवाक्य नाही, तो आयुष्याचा एक मार्ग आहे. बाबासाहेबांनी स्वतः किती संघर्ष केला, भेदभाव, अपमान, उपेक्षा या सगळ्यावर मात करून त्यांनी शिक्षणाच्या बळावर स्वतःचं समाजाचं आयुष्य उभं केलं, बदललं. आज तुम्ही शाळेत येऊन अक्षर शिकता, तेव्हा तुम्ही बाबासाहेबांच्या शिका या मंत्राला साकार रूप देता. तुम्ही एकत्र बसून शिकता, तेव्हा संघटित व्हा या शब्दांना अर्थ देता. आणि ज्या वयातही तुम्ही अज्ञानाविरुद्ध लढा देता, तेव्हा संघर्ष करा या विचाराला नवं बळ देता. आजीबाईंनो, तुमच्या आयुष्याचा विचार केला तर माझं मन भरून येतं. तुम्ही लहान वयात लग्न झालेल्या पिढीतली आहात. तुम्हाला शिक्षणाची संधी मिळाली नाही. घरची परिस्थिती कठीण, कष्टाची शेती, संसाराचा भार, लेकरांच्या जबाबदाऱ्या या सगळ्यात तुमचं बालपण आणि तारुण्य हरवून गेलं. तुम्ही स्वतः भुकेल्या राहिलात, पण मुलांना पोटभर जीव घातला. तुम्ही स्वतः अनवाणी चालात, पण लेकरांना चप्पल आणून दिली. तुम्ही स्वतः अंधारात राहिलात, पण लेकरांच्या आयुष्यात दिवा पेटवला, प्रकाश लावला. तुम्ही खस्ता खाल्ला, संकट झेलली, ऊन पावसात राबलात, पण कधी हार मानली नाही. आज तुमचं शाळेत येणं म्हणजे त्या सगळ्या संघर्षांना दिलेलं सुंदर उत्तर आहे. तुम्ही जगाला सांगत आहात, आम्ही थकलो नाही, आम्ही अजूनही शिकणार, वाढणार आणि पुढेही जाणार. फांगणे गावातील ही शाळा महाराष्ट्रासाठी, संपूर्ण भारतासाठी आदर्श ठरली आहे. ही केवळ साक्षरतेची चळवळ नाही, ही स्वाभिमानाची चळवळ आहे. आज तुम्ही शिकत आहात म्हणून उद्या तुमच्या नातवंडांना प्रेरणा मिळेल. ते म्हणतील, आमच्या आजीने 80व्या वर्षी शिक्षण घेतलं, मग आम्ही का नाही. तुमच्या डोळ्यात चमकणारा आत्मविश्वास हा महाराष्ट्राच्या भवितव्याचा प्रकाश आहे. तुम्ही शिकताना जो आनंद अनुभवता, तो पाहून असं वाटतं की आयुष्याची संध्याकाळ ही सुवर्णमय होऊ शकते. आजीबाईंनो, तुमचं शाळेत बसलेलं रूप म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात आहे. तुमच्या हातातलं पुस्तक म्हणजे क्रांतीचं शस्त्र आहे. तुमच्या ओठावर उमटलेलं पहिलं अक्षर म्हणजे सामाजिक समतेचा जयघोष आहे. आज मी तुमच्या समोर नम्रपणे वागतो. तुमचं आयुष्य म्हणजे त्याग, प्रेम आणि संघर्ष आणि जिद्दीचा हा ग्रंथ आहे. तुम्ही अनुभवलेलं दुःख आणि केलेला संघर्ष महाराष्ट्राच्या मातीत मिसळलेला आहे. तुमचं शिक्षण घेणं म्हणजे तुमच्या भूतकाळाला न्याय देणं आहे. तुम्ही स्वतःला दिलेली ही भेट म्हणजे स्वाभिमानाची पुनर्स्थापना आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा इतिहास आधीच लिहिला गेलेला आहे. तुम्ही जो आता काढाल तो आईसाठी असेल, जिच्या पदरात अख्खं आकाश मावलंय, जिच्या डोळ्यात देवही नतमस्तक होत असतो. काढाल तो आत्मसन्मानासाठी असेल, भुकेशी झगडतानाही माणूस पण न विकणाऱ्या माणसासाठी असेल. इमानासाठी असेल, शब्द कमी कर्तृत्व जास्त असणाऱ्या प्रामाणिक आयुष्यासाठी असेल. दुसरा ईश्वरासाठी असेल,
ईश्वर विश्वासाठी असेल, देव मंदिरात नाही तर कष्ट करणाऱ्याच्या हातात असतो यासाठी असेल, उमेदीसाठी असेल, अपयशाच्या राखेतून नवं स्वप्न पेटणाऱ्या मनासाठी असेल, दुसरं ऊन पावसासाठी असेल, मातीशी बोलणाऱ्या बळीराजाच्या घामाच्या थेंबासाठी, एकतेसाठी असेल, भिन्न असलो तरी एकत्र चाललो तर जीवनामध्ये नवीन इतिहास घडतो, समाजामध्ये नवीन इतिहास घडतो यासाठी असेल, ऐक्याच्या श्वासासाठी असेल, जात धर्माच्या भिंती तोडून माणसाशी जोडण्यासाठी असेल, ओलाव्यासाठी असेल, कोरड्या काळजात करुणेचं पाणी शिंपडण्यासाठी, औदार्यासाठी असेल, स्वतः रिकामा असून इतरांना भरभरून देणाऱ्या मनासाठी. आतापर्यंत तुमचं आयुष्य शरीरावरील सुरकुत्यामध्ये दडलं होतं, पण आता त्या सुरकुत्यांना अक्षराचा स्पर्श झाल्यामुळे त्या सुरकुत्या पुन्हा प्रफुल्लित झालेल्या आहेत. आजीबाई, आजचा हा क्षण तुमच्यासाठी स्मरणीय आहेच, पण आमच्यासाठी, माझ्यासाठी, माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी पिढ्यानपिढ्या सांगण्यासारखा ऐतिहासिक ठेवा आहे. इतिहासाच्या पुस्तकात आज एक नवीन धडा लिहिला गेला. जेव्हा ग्रामीण महाराष्ट्रातील आजीबाई शाळेत गेल्या तेव्हा शिक्षण जिंकलं, संविधान जिंकलं आणि महाराष्ट्र अधिक मानून झाला. शेवटी तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाला मनपूर्वक सलाम, तुमच्या या जिद्दीला कोटी कोटी प्रणाम. चला आपण सर्वांनी मिळून हा संदेश महाराष्ट्रावर पोहोचूया. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तुम्ही चालत राहा, शिकत राहा आणि असाच समाज मनामध्ये उजेड प्रकाशित करत राहा. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता